करूया घेऊन जेवण जातो. नमस्कार. खुशी 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 तिने चिठ्ठी निवडून आली. शक्यता अपेक्षा करतोय का डिपॉझिट होतो समोरच्याचा. घड्याळ तिने निवडून येणार. तिन्ही पार साफ झाली. सपाट भोई सपाट. जनता सांगते जर 10 लोकांना विचारलं तर जवळजवळ 8 लोक सांगतात घड्याळ घड्याळ घड्याळ. आणि अगदी खुशी खुशी. तुम्हाला असं वाटलं जरा धाकधूक वाटली असं? नाही अजिबात. नाही कालपर्यंत वगैरे कालपर्यंत वाटत आहे आरडावाडा व्हायचा, आशा द्यायचे, माझ्यावर टीका टिप्पणी करायचे. मला वाटतं काय होते काय नाही. पण आता राऊंड मारला आंबोलीवरून दाऱ्या घाटावरून तर लोकांना विचारलं. मी आपलं ओळख नाही आजीला काय रे बाबा पुढे मतदान केलं आणि त्यात घड्याळ. म्हणजे असं अगदी मनापासून. आणि उभ्या आयुष्यामध्ये संदीप भाऊ हे बघा हेच अपेच असतात. पण जे जनतेकडून मला आज खरं तर समाधान. आणि तुम्हाला बुथवर बसणार सर्व युवकांना माझ्या सर्वांना धन्यवाद. तुम्ही 9 तारखेला सर्वांनी येते खुशी खुशी. विजयाची शंका नाही. देवराम लांडे सांगते, वादळ सांगते. तुमची माहित आहे जुन्नर तालुक्यात सर्वात जास्त होता निवडून येणार. आणि तिच्या खालचे दोन्ही उमेदवार तांगताई आणि केदारताई हे पण निवडून येणार. आता खुशी खुशी. काही वाद वगैरे तंटा काय? अजिबात नाही. मी बुथवर बसताना सांगितलंय तुम्हालाही सांगतो ज्याची गोडी शाव गोड असेल त्याची घेतील. महाशिवरात्र भरले, दुकानं आलेत, कोणी गोडी शेव आणले, कोणी रेवडी आणले, कोणी कुटण आणले. ज्याची गोड असेल त्याची घेतील. समोरच्या सांगा भांडायचं नाही. ते चिडलेत ते अंगावर येतात. त्या अंगावर आले तर आपल्या म्हणतात नमस्कार काही म्हणायचं नाही त्यांना. खुशी खुशी.